मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्ट मॅच आणि थर्ड डे. काय कुठे मॅच चालली काय कळत नाही. मॅच असं वाटतं इंडियाच्या हातून मॅच निसटते. इंडिया बहुतेक सिरीज हरणार असं वाटते. काहीतरी मोठा चमत्कार झाला किंवा खूप जास्तच चांगले उद्या खेळले, त्या लोकांना लवकरात लवकर ऑल आऊट केला तर तरीसुद्धा 400, 450, 500 टार्गेट चेस एवढं तर मिळेल. कारण ऑलरेडी त्यांच्याकडे आता 316 काय 14ची लीड आहे. 10 विकेट बाकी आहेत उद्या. तर बघा काय कळत नाही सर. गेली काही टेस्ट मॅच इंडिया होम सिरीजमध्ये एवढी का खराब खेळते. न्यूझीलंडबरोबर हरले, साऊथ आफ्रिकेबरोबर आता ज्या पोझिशनवर आहेत 2-0 होण्याच्या पोझिशनवर आहे जवळजवळ. वेस्ट इंडिजला कसं बसं नाही, ठीक आहे. वेस्ट इंडिजला हरवलं चांगल्या प्रकारे, पण वेस्ट इंडिज तेवढी वीकच टीम आहे. साऊथ आफ्रिकाबरोबर कमाल आहे. आणि काय बॅटिंग काय बॉलिंग काय कळतच नाही काय चाललं आहे सध्या. 201वर ऑल आऊट झाले. यशस्वी जयस्वाल 58, राहुल 22, साई सुदर्शन 15, ध्रुव जुरेल 0, पंत 7, रवींद्र जडेजा 6, नितीश रेड्डी 10, सुंदर 48, कुलदीप 19, बुमराह 5, सिराज 2. मार्को यान्सन यांनी इंडियाची पूर्ण एकट्यानेच धोबीपछाड दिलं आहे बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये. जिथे साऊथ आफ्रिकेच्या फर्स्ट इनिंगमध्ये बुमराह, सिराज या लोकांना मिळून मला वाटतं 4 काय 5 विकेट मिळाले आहेत आणि जवळजवळ 250 रन्स कन्सिडर केले. इथे एकट्या यांनी मार्को यान्सनने 19.5वर 5 मॅडन्स 48 रन देऊन 6 विकेट घेतले. इंडियात येऊन फास्ट बॉलर आणि तो हार्मर स्पिनर आहे, त्यांनी 3 विकेट घेतले. 4 विकेट आमच्या कुलदीप यादवने घेतले, 118 रन्स दिले. म्हणजे काय बॅटिंग एवढी खराब झाली की बॉलिंग त्या लोकांनी यांच्या लेवलपेक्षा जास्त चांगली टाकली. पिचचा दोष आहे की ह्यांची बॅटिंग स्टाईल तेवढी केपेबल नाही वाटत आहे, काही कळतच नाही. टीम सिलेक्शन बघा. गेल्या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर आलेला 3 नंबरवर, ठीक आहे. आता तुम्ही साई सुदर्शनला घेतलेला, ठीक आहे, त्याला 3 नंबर दिला, ओके. हा नव्हता ना तो गिल, त्याच्या जागेवर साई सुदर्शनला घेतले. मग 4 नंबरवर ह्यालाच खेळवायचं होतं ना. वॉशिंग्टन सुंदरला काय एवढं मागे ठेवलं. कधी 3 पाठवत आहे, कधी 8वर. अरे काहीतरी स्टेबिलिटी ठेवा ना. किती चेंजेस करत राहणार. ध्रुव जुरेलला तुम्ही पाठवलात वरती, काय त्याला आता 1-2 मॅचवरून काय जज करणार. बाकीच्या जे पण मॅच खेळले तो चांगलाच खेळला आहे, पण ठीक आहे. 0वर आउट दिला. पंत 7 रन्स, जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या मोठ्या इनिंगची. नितीश रेड्डीचा रोल काय कळतच नाही ना. त्याला पूर्ण बॉलिंग मिळत आहे, बॅटिंग त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 1 इनिंग्स 100ची सोडली. त्यानंतर त्याची अशी एकही इनिंग अजूनपर्यंत आली नाही आहे मॅच सेविंग किंवा जे इम्पॅक्ट टाकेल मॅचवर, किंवा 50-100. किती त्याला खेळवणार आणि किती त्याच्या ऑलराऊंडर केपेबिलिटी तेवढी आहे की नाही माहिती नाही. त्याला आपले ऑलराऊंडर म्हणून खेळवत आहे. बॉलिंग किती 4 ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हर देता तुम्ही त्याला. काय म्हणून खेळतो आहे काय माहिती नाही. त्याच्यापेक्षा त्याच्याकडे स्पेशलिस्ट बॉलर या स्पेशलिस्ट बॅट्समन घ्या ना. तो बॉलिंग टाकत आहे ना तर बॅटिंग होते त्याच्याकडून. सुंदर आपलं दिलेलं काम बाबा तो करतो. बॅटिंगला जेव्हा पाठवाल रन्स आता कोणाकडूनच होत नव्हते, त्यांनी तरी 48 केले. सेकंड हायेस्ट आहे तो. कुलदीप यादव जिथे बाकीच्या बॅट्समनला
बॉल खेळता येत होतं तिथे कुलदीप यादव रन्स नाही, पण बॉल बघा किती खेळले. 134 बॉल्स कुलदीप यादव खेळले आहे. मग बाकीचे या लोकांनी आज का नाही कॉन्ट्रीब्युशन केलं? ठीक आहे, स्कोरिंग नाही होत होतं ना, तर तुम्ही एक साईडने कोणीतरी थांबा तरी, स्टे तरी करा. अशी कशी तुम्ही मॅच जिंकणार किंवा मॅच ड्रॉ करणार? इम्पॉसिबल आहे अशी जर बॉलिंग आणि बॅटिंग असेल तर तुमची. दुसऱ्या दिवशीच मॅच याला कोणी सोडली, जिथे तुम्ही फर्स्ट डेला 246ला 6 विकेट घेतली, तेव्हा दुसऱ्या दिवशी ते लवकर ऑल आऊट करायचं. पण ते लोकांनी एवढा स्कोअर केला लास्टच्या 3 विकेट्सनीच. आणि आता बॉलिंग पण या लोकांची म्हणावी तशी चांगली नाही, आणि बॅटिंग तर काय माशाअल्लाह चालू आहे सध्या. तर खूप खराब परफॉर्मन्स. असं इंडियाची ही अवस्था दयनीय, बघावली जात नाही, खूप खराब. गौतम गंभीरची काय स्ट्रॅटर्जी आहे, काय प्लेइंग 11 खेळतो आहे, काय सिलेक्शन आहे, काहीच कळत नाही आहे. सगळं मेस केलेलं आहे. अरे टेस्ट आहे ती, काय T20 आहे, तुम्ही सारखी बॅटिंग लाईनअप बदलत राहता, कोणाला 3वर, कोणाला 4वर, 8वर. टेस्टसाठी स्पेसिफिक असतात ते, त्यांना त्यांचे रोलच द्या ना. 3वर हा आहे ना तर त्यालाच खेळवा, 4वर तो आहे ना तर त्यालाच खेळवा ना. वॉशिंग्टन सुंदरला कधी कुठे खेळवता, कधी कुठे खेळवता. तो ध्रुव जुरेल कधी 5वर येतो, कधी 6वर येतो, कधी 7वर. काही करताय. एवढे चांगले बॅट्समन एक पण मोठी इनिंग नाही खेळू शकला. त्या लोकांची आता सेकंड इनिंग चालू आहे, 26 झाले ऑलरेडी, नो लॉस. उद्या तर 10 विकेट आहे त्यांच्याकडे, 300+ लीड आहे. ते सुरुवातीला 5-6 ओव्हर बघतील, ते नंतर ते 6-7च्या रन रेटने खेळणार आहे आणि ह्यांना टार्गेट देणार आहे. 450+ टार्गेट तुम्ही समजाच. आणि जवळजवळ ह्या लोकांना उद्याचा कदाचित 2 सेशन खेळतील, T पर्यंत खेळतील. म्हणजे दुसऱ्या दिवशीचे 3 सेशन आणि 1 असे मिळतील इंडियाला. जवळजवळ 100-125 ओव्हर्स मिळतील. कसं करणार, कशी मॅच जिंकणार बघूया, मुश्किल तर दिसतंय. मग असंच जर टेस्ट मॅचमध्ये एवढा खराब परफॉर्मन्स होतं तर ह्यावेळेससुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पुढचा प्रवास खूप कठीण दिसतो आहे. मग साऊथ आफ्रिका हॅट्स ऑफ, वर्ल्ड चॅम्पियन आहेत, त्याप्रमाणेच खेळले ते. पहिली मॅच जी इंडियाने जिंकायला पाहिजे होती, जिंकणार असं वाटत होतं, ती मॅच त्या लोकांनी जिंकली. तिकडनं एवढा कॉन्फिडन्स त्यांना मिळाला असेल. जी हरणारी मॅच होती, 124चं टार्गेट जी चेस करू शकलो, तिकडनं एवढे बूस्ट घेऊन ते लोक आले या मॅचमध्ये. आणि ही मॅच पण 90% तर त्यांच्या बाजूनेच निकाल लागण्याची शक्यता आहे. काहीतरी मोठं मिरॅकल झालं तरच. तर खूप छान खेळतात आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. बाकी उद्या ह्यांची ट्राय नेशनची मॅच आहे, श्रीलंका वर्सेस झिम्बाब्वे. हो काय होतं. पण सध्या इंडिया टीमचे दिवस टेस्टमध्ये तरी खूप चांगले नाही दिसत आहे. वन डे आणि 2020मध्ये तरी ठीक आहे. आता वन डेचं पण काय सिलेक्शन, राहुलला कॅप्टन केलं आहे, ठीक आहे. गिल हे आहे, इंज्युर्ड आहे. अक्षर पटेलचं सिलेक्शन नाही, त्याला रेस्ट दिले. काय रेस्ट? आता ह्या टेस्ट मॅचमध्ये नाही, पहिली टेस्ट मॅच खेळला, त्याच्या आधी पण कुठे काय खेळले आहेत तुम्ही? वर्ल्ड कप नंतर आत्ताच ऑस्ट्रेलियाबरोबर 3 वन डे खेळले बस. त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे वेस्ट इंडिजच्या पण सिरीजला तो मॅच नाही खेळला. मग काय रेस्टची गरज? माहिती नाही, त्याला रेस्ट दिला आहे. कधी कधी टीम सिलेक्शनचं पण लय डोकेदुखीच वाटते. बघू काय होतं. त्यामुळे आज जरा इंडियाचं परफॉर्मन्समुळे माझा पण मूड खराब आहे. तरी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या जर काही सूचना असेल तर कमेंटद्वारे कळवा. थँक्स.